नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली बॅक्टेरियोफाज जी काही बेस्ट टेक्नॉलॉजी आहे ते मेडिकल वेस्ट वॉटरचं डिकंटॅमिनेशन कसं केलं जातं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम जे अँटीबायोटिक रेजिस्टन्स जे काही पॅथोजन आहे म्हणजे स्पेसिफिकली जे मेडिकल वेस्ट वॉटरमध्ये ते काही आढळतात त्यांना हे जे काही बॅक्टेरिया आहे त्यांना पूर्णपणे एक डेंजरस सायकल ते क्रिएट करतात. त्याच्यामुळे कंटॅमिनेशन हे प्रोड्यूस होत असतं आणि असे जे काही पॅथोजन असतील किंवा जे जेनेटिक मटेरियल असेल जे इन्फ्लुएंट असतील त्याला पॅथोजन जे काही बॅक्टेरियोफाज जे काही बेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून हे जे पॅथोजन असतात किंवा स्पेसिफिक बॅक्टेरिया असतात त्यांना पूर्णपणे हे किल केलं जातं आणि एन्व्हायरमेंटल फ्री जे काही आहे जे वेस्ट वॉटर आहे ते केलं जातं. याच्यामध्ये स्पेसिफिक फक्त जे काही पॅथोजन असतील म्हणजे जे वॉटरमध्ये जे काही प्रेझेंट असते म्हणजे उदाहरणार्थ ई कोलाय असेल, सॅल्मोनेला असेल, पी एरोजनस असेल, असे वेगवेगळे जे काही पॅथोजन आहे त्याला स्पेसिफिकली किल करण्याचं काम जो काही बॅक्टेरियोफाज आहे तो करत असतो. मेनली हा जो बॅक्टेरियोफाज आहे तो काय आहे, हा एक व्हायरस आहे जो की स्पेसिफिकली जे काही इन्फेक्ट आणि डिस्ट्रॉय करण्याचं काम करतो बॅक्टेरियाला. आणि याच्यामध्ये आपल्याला प्रिसाईज टार्गेटिंग पाहायला मिळतं. म्हणजे प्रिसाईज टार्गेटिंग म्हणजे काय, जे काही प्रत्येक जो काही फाज जे काही स्पेसिस असेल ते एखाद्या स्पेसिफिक बॅक्टेरियल स्ट्रेनला त्याची स्पेसिफिसिटी दाखवतात जेणेकरून त्याचं जे काही रेप्लिकेशन जी प्रोसेस असेल किंवा जी पॅथोजनची जी काही डिसीज कॉजिंग जी काही ॲबिलिटी असेल ती कमी याच्यामधून किंवा रिड्यूस याच्याद्वारे केलं जातं. आणि ते स्पेसिफिक एखाद्या युनिक रिसेप्टर बाइंड करतात बॅक्टेरियल सेल सरफेसच्या, जेणेकरून बाइंडिंग झाल्यानंतर ते जे की पेनिट्रेशन आहे ते त्याचं जे काही DNA आहे त्याच्यामध्ये इंजेक्ट हा केला जातो. आणि याच्यामध्ये प्रिसाईज कावर म्हटलं जातं कारण की जे काही बेनिफिशियल जे काही बॅक्टेरिया असतात त्याला काहीही जे काही म्हणजे त्याला हात न लावता किंवा त्याला डिस्ट्रॉय न करता जे स्पेसिफिक जे काही पॅथोजन असतील त्यालाच फक्त डिस्ट्रॉय हे केलं जातं. तर याच्यामध्ये पुढचा पॉईंट आहे सेल्फ रेप्लिकेटिंग मेकॅनिझम. तर आपल्याला माहिती आहे एखाद्या ज्या वेळेस जो काही फाज आहे त्याचे जे काही रिसेप्टर आहे ते एखाद्या बॅक्टेरियल सेल सरफेसच्या रिसेप्टरवरती बाइंड झाले त्याच्यानंतर जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते बॅक्टेरियामध्ये इंजेक्ट हे केलं जातं, जेणेकरून पूर्ण ज्यावेळेस जे काही DNA आहे किंवा जो स्पेसिफिक RNA आहे, काही स्पेसिसमध्ये DNA सापडतो पण स्पेसिफिक जर आपण पाहिले बॅक्टेरियोफाजमध्ये व्हायरसमध्ये RNA आपल्याला डबल स्टँडर्ड किंवा सिंगल स्टँडर्ड पाहायला मिळतो. तर हा जो काही जेनेटिक मटेरियल आहे ते पूर्णपणे त्याचं जे काही सेल्युलर मशिनरी जे काही आहे ते हायजॅक केली जाते, जेणेकरून जे काही न्यू फास्ट जे काही पार्टिकल आहे ते प्रोड्यूस होऊ शकतील. आणि नंतर मग ज्यावेळेस जी पूर्ण याचं रेप्लिकेशन हे बॅक्टेरियोफाज झाल्यानंतर त्या सेलला पूर्णपणे बस्ट म्हणजे तोडलं जातं, जेणेकरून जे काही पुढची जी काही सायकल आहे ती कंटिन्यूही चालत राहील. म्हणजे जे काही फाजेस जे काही रिलीज झालेले आहे ते पुढच्या जे काही बॅक्टेरियाला आहे त्याला इन्फेक्ट करण्यासाठी पुढे ती जी सायकल आहे ती चालूच राहते. याच्यामुळे जे काही फाजेचं जे को इन्व्हॉल्व आहे ते बॅक्टेरियल होस्टसोबत, त्याच्यामुळे जे काही बॅक्टेरिया रेजिस्टन्स जे काही मेकॅनिझम आहे ते अडॅप्ट करून घेतं, जेणेकरून एका केमिकल ट्रीटमेंटपेक्षा किंवा वेगवेगळे जे काही डायनॅमिक जे काही मेथड आहे त्याच्यापेक्षा ही जी काही मेथड आहे ती खूप इफेक्टिव्हली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर याचं प्रिन्सिपल काय आहे फास्ट थेरपीचं वॉटर सिस्टीममध्ये ते आता आपण पहिल्यांदा डिटेक्शन आणि ॲनालिसिस. तर पहिल्यांदा जे काही ऑटोमेटेड सेन्सर असतील ते पॅथोजनला आयडेंटिफाय करतात, जेणेकरून जे काही मेडिकल वेस्ट वॉटर आहे ते त्या रिअल टाईममध्ये स्ट्रीममध्ये ते पास केलं जातं, जेणेकरून त्यामध्ये पॅथोजन आहे की नाही आणि ते डिटेक्ट हे केलं जातं किंवा आयडेंटिफाय केलं जातं. त्याच्यानंतर फाज सिलेक्शन. प्रत्येक स्पेसिफिक जो काही फाज असेल तो प्रत्येक स्पेसिफिक जे काही बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो आणि असे काही जे काही म्हणजे त्याच्यामध्ये जर इकोलाय प्रेझेंट असेल तर जो काही फाज आहे तो स्पेसिफिक फाज ते जो काही इकोलायला डिस्ट्रॉय करतो असे जे काही फाज जे काही ते मॅच केलं जातं आणि त्याची जी काही बॅक्टेरियल प्रोफाईल आहे ती डिटॅचही केली जाते. त्याच्यानंतर टार्गेटेड डेव्हलपमेंट. जो काही फाज आहे तो कॅल्क्युलेटेड कॉन्सन्ट्रेशनचा वापर करून जे काही मॅक्झिमम जे काही बॅक्टेरियल इलिमिनेशन हे ते इंटरवल हा तो वाढवला जातो. त्याच्यानंतर ॲम्प्लिफिकेशन सायकल. आणि जो फाज आहे तो सेल्फ रेप्लिकेट होतो कारण की तो बॅक्टेरियल होस्टमधलं जे काही पूर्ण जे काही त्याची मशिनरी असते, सेल्युलर मशिनरी असते, त्याच्यातून ते जे काही न्यूट्रन आहे ते स्वतःकडे ओढून घेतो, जेणेकरून त्याची जी ग्रोथ आहे रेप्लिकेशन आहे ते होत असतं. आणि नंतर मग हा जो काही सेल्फ क्लिअरन्स म्हणजे जे काही बॅक्टेरियल फाज किंवा जो काही त्याचे पार्टिकल आहे ते नॅचरली डिग्रेड होतात
आणि फिल्ट्रेशनपासून हार्मलेसली हे थ्रे त्याच्यापासून थ्रू होतात, पास होतात, जेणेकरून नंतर मग जे काही नॅचरली ते डिग्रेड होण्याची त्याच्यामध्ये ॲबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. आणि हा जो काही फाज आहे तो ॲनिमलला, प्लॅन्टला किंवा आपल्या जे ह्युमन बिंग आहे त्यालासुद्धा हार्मफुल नाही आहे. फक्त तो जे काही पॅथोजन असतील त्यालाच फक्त तो किल करतो आणि जे काही बेनिफिशियल बॅक्टेरिया आहेत त्याला तो हातसुद्धा लावतो आणि त्याला डिस्ट्रॉयसुद्धा तो करत नाही. जे स्पेसिफिक पॅथोजन आहे त्याच्यावरतीच हा ग्रो होतो आणि त्याला डिस्ट्रॉय करायची ॲबिलिटी ही त्याच्यामध्ये पाहायला मिळते. मग याच्याचद्वारे म्हणजे काही एन्व्हायरमेंटलमध्ये जे काही मेडिकल वेस्ट वॉटर आहे त्याच्यामधून जे काही हॉस्पिटलमधून वगैरे जे काही पाणी निघतं त्याच्यामध्ये जर पॅथोजन प्रेझेंट असतील ते किल करण्यासाठी किंवा डिस्ट्रॉय करण्यासाठी आपण बॅक्टेरोफाज बेस्ड जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून जे बॅक्टेरिया आहे त्याचं डिस्ट्रक्शन किंवा डिस्ट्रॉय आपण ते करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही मेडिकल वेस्ट वॉटर जे आहे ते डिकंटामिनेशन कसं केलं जातं बॅक्टेरोफाज बेस्ड टेक्नॉलॉजीचा वापर करून ते आपण डिस्कस केलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, इम्पॉर्टंट वाटला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.